सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आणि हत्या प्रकरणामध्ये कोणत्या प्रकारची हत्यारं वापरली त्या संदर्भातील माहिती सुद्धा आता समोर आलेली आहे। कल्पनाचित्र रेखाटून दोषारोप पत्रामध्ये सीआयडी कडून हत्यारं सादर करण्यात आलेली आहेत आणि गॅस पाईपला वळवून मूठ तयार करून ही मारहाण करण्यात आली आहे। लोखंडी पाईप वळवून मूठ तयार केली गेली आणि ही मारहाण केल्याचा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय। दोषारोप पत्रामध्ये संकल्पचित्र रेखाटून सीआयडीनं न्यायालयात सादर केल्याची माहिती आहे। ऊसतोड मुकादमांना देखील अपहरण करून हत्यारांना मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, एक दिवस जसा पुढे जातोय तसतसे नवीन खुलासे समोर येत आहेत। दोषारोप पत्रामध्ये आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। हत्यारांसंदर्भात अधिकची माहिती हवी आहे या संदर्भात। नक्कीच आपण जर बघितलं तर सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी ज्यावेळी संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केली होती त्यानंतर त्यांचा ज्या मृतदेहाचे छायाचित्र समोर आले होते ते अतिशय निर्गुणपणे त्यांना मारहाण करण्यात आल्याचं दिसत होतं आणि त्यांच्या अंगावर जवळपास लहान मोठे 150 उरण होते। परंतु हे उरण कशाचे होते, कशा पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली होती हे मात्र समोर आलं नव्हतं। यानंतर सीआयडीने जो तपास केला त्या तपासामध्ये आता हे समोर आलंय कशा पद्धतीने गॅसचा पाईप वळवून त्याची मूठ तयार करून त्या पाईपनं त्यांना मारहाण करण्यात आली। तसेच लोखंडी पाईपला समोर क्लच वायर बांधून त्याच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली। तसेच पीव्हीसी पाईपने देखील त्यांना मारहाण करण्यात आली। ते आपण काही दिवसापूर्वी या पीव्हीसी पाईपचे कशा पद्धतीने नंतर तुकडे झाले होते हे देखील समोर आणलं होतं आणि आता सीआयडीने जे दोषारोप पत्र सादर केलंय त्यामध्ये या सगळ्याचे रेखाटन न्यायालयात सादर केले होतं की कशा पद्धतीचे हत्यारं या मारहाणीसाठी वापरले होते। आपण एरवी पाहतो एखाद्याचा खून करताना कशा पद्धतीनं हत्यारं वापरली जातात, चाकू असेल, धारदार शस्त्र असेल, हॉकी स्टिक्स असेल, याची मदत घेऊन आरोपी अनेकदा मारहाण करताना आपण पाहतो। गुन्हेगाराची प्रवृत्तीचे लोक अशा पद्धतीच्या हत्याराचा वापर करतात, परंतु सुदर्शन घुले आणि त्याचे जे सहकारी होते त्यांची जी टोळी होती ती अगदीच वेगळ्या प्रकारची ही हत्यारं वापरत होती आणि याच हत्याराच्या मदतीनं त्यांनी संतोष देशमुख यांना निर्घृणपणे मारहाण केली आणि या मारहाणीत याच हत्यारांचा उल्लेख या दोषारोप पत्रामध्ये आहे। अगदी विचार केला तरी सुद्धा उदय अंगावर काटा येतो। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।